विदर्भाचे प्रतिपंढरपूर अकोल्यातील 322 वर्षे पुरातन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महाअभिषेक। आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर अकोला शहरातील 322 वर्षे जुन्या ऐतिहासिक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे विठू माऊलीचा महाअभिषेक आणि विशेष पूजा अत्यंत उत्साहात संपन्न झाली। विदर्भातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच प्रचंड गर्दी केली होती। या ऐतिहासिक मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे हे 93वे वर्ष आहे। आषाढी एकादशी निमित्त आयोजित मुख्य महाअभिषेक पूजा मंदिराचे सर्वाधिकारी श्रीकृष्ण गोवर्धनजी शर्मा आणि सौ अर्चना शर्मा यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पार पडली। विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला आकर्षक फुलांची आरास आणि विलोभनीय अलंकार चढवण्यात आले। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। बळीराजा सुखावला पाहिजे अशी श्री पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना आहे। देशावर जे संकट आलेलं आहे त्या संकटाचा विघ्नपणे पार पडो अशी पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना आहे। अकोला शहराच्या राजराजेश्वर नगरीत गेल्या 322 वर्ष स्थित हे असं पुरातन विठ्ठल मंदिर आहे। व या विठ्ठल मंदिरामध्ये गेल्या 93 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। या सप्ताहामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी 4 वाजता मंडळाचे सर्व सेवाधिकारी श्री कृष्णा गोवर्धनजी शर्मा यांच्या शुभ हस्ते अभिषेक संपन्न होतो। 30 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दहीहंडी गोपालकाला, दुपारी महापूजा, सायंकाळी 6 वाजता मिरवणूक आणि 8:30 वाजता महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता होती। मी रमेश जनार्दन अलकरी, व्यवस्थापक विठ्ठल मंदिर जुने शहर अकोला।